कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सध्या घरगुती गॅसच्या वितरणात गंभीर अडचणी निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ऑनलाईन नोंदणी करून OTP प्राप्त झाल्यानंतरही अनेक ग्राहकांना 3 ते 8 दिवस उलटूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि संताप वाढत आहे. सध्याच्या परिस्थितीत गॅस एजन्सीसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून काही ठिकाणी वादावादीचे प्रकार घडले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागल्याचंही समोर आलं आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत सर्व गॅस एजन्सींना सूचना देण्यात आल्या असून ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच गॅस वितरण केले जाईल. तसंच एजन्सीसमोर गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात OTP मिळाल्यानंतरही वितरण होत नसल्याने नागरिक संभ्रमात पडले आहेत. याशिवाय अनेक गॅस एजन्सीचे लँडलाईन, मोबाईल तसेच ऑनलाईन संपर्क साधने बंद असल्याने ग्राहकांना कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाहीये. त्यामुळे OTP मिळाला म्हणजे गॅस मिळणार कधी हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. या पार्श्वभूमीवर गॅस वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणून ठोस आणि तातडीची यंत्रणा उभारावी, वितरणाशी निश्चित वेळापत्रक जाहीर करावीत, तसेच ग्राहकांशी संपर्कासाठी कार्यरत हेल्पलाईन सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. दरम्यान प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन लवकरात लवकर ही कोंडी फोडावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. OTP येऊन 4 दिवस झाले. किती झाला OTP तुमचा? 4-5 दिवस झाले. पण गाडी आलेली नाही. नाही गाडी. आणि त्या नंबरला फोन केला तर काय फोन केला? फोन केला नाही, येणार आहे म्हणतात नुसती गाडी. बाकी फोन उचलतच नाहीत कधी कधी. फोन उचलतच नाही. आणि कधी येणार काय सांगत नाही. शनिवारी गाडी येणार होती, ती आली नाही. त्याच्यावर नाही ते नाही असं झालं. म्हणजे 4 दिवस OTP येणं हे अजून काय पत्ता नाही. आणि इथं सुद्धा काय माहिती नाही. नाही इथं आता का बंद आहे म्हटल्यावर काय माहिती मला. अशीच बहुतांश ती सर्वच ठिकाणच्या गॅस एजन्सीमध्ये आहे. त्यामुळे हा समन्वयाचा अभाव आणि हा गॅप लवकर निघणं युद्धपातळीवर गरजेचं आहे.